प्रेशर ऑफ आयडियल गॅस, मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेशन या चॅप्टर मधलं आणि सगळ्यात जास्त वेळा जे रिपीट झालंय बोर्डाला. तर हा क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी झालाय, कमी नाही आहेत. जर तुम्ही एकही डेरिव्हेशन चांगलं जर करून ठेवला तर पासिंग इझिली होणार. ओके, तर काय करायचं बघा, डेरिव्हेशन मोठं आहे. मला वाटतं फिजिक्स मध्ये सगळ्यात मोठं डेरिव्हेशन आपल्याला हेच मिळणार आहे. तर स्लोली जितकं मी सिम्प्लिफाय करू शकतो तेवढं मी करून सांगतो. तर करायचं काय बघा, तुम्हाला प्रेशर काढायचं. तर प्रेशर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता काही जे विद्यार्थी आहेत मोस्टली जे बोर्डाचा अभ्यास कमी करतात, जेई नीट वर ज्यादा फोकस आहे. मी बघितलं पेपर चेक करताना की एक्झामला विचारलं डिराइव्ह द इक्वेशन फॉर प्रेशर ऑफ आयडियल गॅस, हे इक्वेशन लिहून टाकलं पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे विचारलेलं नाहीये. एक्झामला 4 मार्काला जर क्वेश्चन आला तर हे तुम्हाला विचारलेलं नाही. लक्षात ठेवा, दिस इज इक्वेशन ऑफ स्टेट, त्याच्यामध्ये प्रेशरची व्हॅल्यू आहे, पण ते तुम्हाला विचारलेलं नाही. प्रेशर ऑफ आयडियल गॅस डिटेल एक सेपरेट डेरिव्हेशन आहे. कसं करायचं बघा, तर स्टार्ट आपण करूया. एक कंटेनर घ्या. कंटेनर म्हणजे एक बॉक्स आहे असा, ज्याच्यामध्ये आपण आयडियल गॅस कन्सिडर घेणार आहे. आणि हा जो बॉक्स आहे त्याला असं प्लेस करायचं आहे की इकडं एक्स ऍक्सिस आहे समजा, आणि हा जो एज आहे तो वाय ऍक्सिसला आहे, आणि हा जो आहे इकडं हा तुमचा झेड ऍक्सिस असं म्हणूया आपण, जो इथून पास होतो असं कुठेतरी चाललाय. दिस इज अ झेड ऍक्सिस. म्हणजे बरोबर एक्स वाय आणि झेड ऍक्सिसच्या बरोबर तिघांचं इंटरसेक्शन आहे, तिथं आपण नेऊन तो क्यूब ठेवलाय. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं सोपं होतं. मग त्याच्यानंतर तुम्ही असं क्यूब काढू शकता पाहिजे तर डिटेलमध्ये. ओके, आणि याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, म्हणजे एन मोल ऑफ गॅस आपण घेतले. समजा गॅस जो घेतलाय एन मोल ऑफ आयडियल गॅस घेतला. आता सगळं जे बोलायचं आपल्याला आयडियल गॅस बद्दल बोलाय. डायग्राम तुम्ही परत एकदा जाऊन बुक मध्ये बघायची, थोडीशी तिरकी झाली असेल तर बुक मध्ये बघून तुम्ही प्रॉपरली ड्रॉ करायचं. आता इथं भरपूर मॉलिक्युल्स आहेत, याच्यामध्ये आयडियल गॅसचे भरपूर मॉलिक्युल्स आहेत. सगळ्यांचा स्टडी करणं तर अवघड आहे, त्याच्यामुळे एकच पार्टिकल कन्सिडर करूया, एक टिपिकल मॉलिक्युल घेऊया, त्याचा अभ्यास करूया. बाकीच्यांसाठी त्याच प्रकारचं आपल्याला कॅल्क्युलेशन लावायचं. मग सगळ्या मॉलिक्युल्स मधून एक मॉलिक्युल मी कन्सिडर करतो जो कुठं चाललाय, एक्स डायरेक्शनला चाललाय, आणि ज्याची व्हेलॉसिटी काय समजा व्ही बार. तर डोक्यावर जिथं जिथं बार दिसेल समजायचं ऍव्हरेज व्हॅल्यू बद्दल आपण बोलतो, ऍव्हरेज व्हॅल्यू. आणि तो पार्टिकल एक्स डायरेक्शनला चाललाय. असं काही नाहीये की पार्टिकल वायला जाऊ शकत नाही, झेडला जाऊ शकतो, जाऊ शकतो. पार्टिकल तिन्ही डायरेक्शनला जाईल, तो एक्स वाय आणि झेड डायरेक्शनला जाईल. पण सिम्प्लिसिटीसाठी, प्रॉब्लेम थोडासा सोपा बनवण्यासाठी आपण असं अज्युम केलं की सपोज नंबर ऑफ पार्टिकल्स मधला एक पार्टिकल कन्सिडर करा आणि तो एक्स ऍक्सिस कडे चाललेला आहे, आणि ही जी कंटेनरची वॉल आहे या वॉलवर जाऊन तो काय होणार आहे, कोलाइड होणार आहे. आणि जेव्हा तो कोलाइड होणार आहे त्याच्याकडे जे मोमेंटम आहे तो ट्रान्सफर कुणाला करणार आहे, त्या वॉलला तो काय करतो, मोमेंटम ट्रान्सफर करणार. त्याच्याकडे मोमेंटम आता मोशन मध्ये मास इंटू व्हेलॉसिटी जाऊन कोलाइड होणार, आणि त्याच्याकडे जे मोमेंटम होतो तो ट्रान्सफर करतो कुणाला, वॉलला. आणि इथं जे काही कोलिजन्स होणार आहेत सगळे इलास्टिक कोलिजन आपण कन्सिडर केलेत. मग पुढं मग जायचं कसं आहे, मग आपल्याला जायचं कुठे आहे, प्रेशर पर्यंत. मी थोडंसं रिव्हर्स टाईप मध्ये हे डेरिव्हेशन समजावून सांगतो तुम्हाला. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. एरिया म्हणजे या वॉलचा एरिया. आता हा जो आहे कंटेनर, त्याचं व्हॉल्यूम, कंटेनरचं व्हॉल्यूम आपण काय घेतलंय, एल क्यूब. म्हणजे याची लेंथ एल आहे, विड्थ एल आहे, आणि हाईट पण एल आहे. म्हणजे एल इंटू एल किती, एल क्यूब आहे. मग याचा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे, एरिया जर घेतला फक्त एका साइडचा एरिया, तो असतो लेंथ इंटू विड्थ, म्हणजे किती होणार आहे, एल स्क्वेअर. मग हा आपला एरिया आहे. मग तुम्हाला जे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे, फोर्स, ऍव्हरेज फोर्स अपॉन एरिया किती हो, एल स्क्वेअर. इथं राहायचं. मग त्यासाठी आधी फोर्स कॅल्क्युलेट करायला पाहिजे, बरोबर आहे. मग फोर्सचा एक फॉर्म्युला आहे, फोर्सचा फॉर्म्युला चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय चेंज इन टाइम. न्यूटन सेकंड लॉ आपण त्याला तुम्ही म्हणू शकता की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज नथिंग बट फोर्स, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय काढावं लागणार आहे, चेंज इन मोमेंटम काढावं लागेल, आणि चेंज इन काय काढावं लागेल, टाइम. एवढं डेरिव्हेशन. आपल्याला डेरिव्हेशन मध्ये ऍक्च्युली हे सगळं करायचं. पहिल्यांदा काय करायचं, मोमेंटम काढणार, टाइम काढणार, दोघांना जर डिवाइड केला तर काय मिळतो, फोर्स मिळतो, आणि फोर्सला जर एरियाने डिवाइड केला तर मला प्रेशर मिळतं. असं उलट आपल्याला जायचं इकडून. मग स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. स्टार्टिंग करूया आपण मोमेंटम पासून. पहिला मला मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं, आणि डेरिव्हेशन लिहायचं कसं आहे ते मी नोट्स मध्ये लिहिलेलं आहे, ऍज इट इज तुम्ही लिहिलं तरी चालेल. तर मला आता चेंज इन मोमेंटम काढायचा पार्टिकलचा. या आपण सिंगल पार्टिकल बद्दल बोलतोय जो एक्स डायरेक्शनला चाललाय.
चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम इज डेल्टा पी न दाखवतो. चेंज इन मोमेंटम काय असतो? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आता पार्टिकल चाललाय कुठे? इकडे चाललाय या डायरेक्शनला. त्याची व्हेलॉसिटी आपण Vx म्हणूया. एक्स इतक्या व्हेलॉसिटी एक पार्टिकल चाललाय या डायरेक्शनला. तर त्याचं जे मोमेंटम असेल तो मास इंटू काय असतो? व्हेलॉसिटी. तुम्हाला माहित असेल 11वी 12वीला आलो तर आपण आता माहित असेल मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू व्हेलॉसिटी. मग पार्टिकल इकडे चाललाय तर मोमेंटम किती आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. दिस इज अ इनिशियल मोमेंटम. मला तो जाऊन कोलाइड होणार, वॉलवर जाऊन कोलाइड होणार आणि त्याची व्हेलॉसिटी रिव्हर्स होणार, इकडे होणार. आणि ती काय होणार आहे? मायनस Vx. जाताना Mvx असेल, परत येताना Mvx, पण तो काय असेल? मायनस, कारण व्हेलॉसिटीला डायरेक्शन बदलली. एक्स डायरेक्शनला पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी आहे, कोलाइड झाल्यानंतर रिव्हर्स होणार. पार्टिकल इथून चालू होतो असं समजा, इथून गेला, कोलाइड झाला आणि परत चाललाय. जाताना मोमेंटम आहे Mvx इनिशियल मोमेंटम, परत येताना आहे मायनस Mvx, याला आपण म्हणूया फायनल मोमेंटम. कधी का बघा, जाताना Mvx आणि परत येताना मायनस Mvx. तर फायनल मोमेंटम किती आहे? मायनस Mvx आणि इनिशियल मोमेंटम किती आहे? Mvx. मग दोघांना जर सॉल्व्ह केला तर मायनस मायनस आहे, मायनस 2Mvx. गडबडीत मायनस मायनस प्लस म्हणू नका, आपल्याला घाण जाऊया. मायनस मायनस आलं तोंडातून लगेच प्लस म्हणतो, नाही, ऍडिशन करायची दोघांची आणि कॉमन साइन किती आहे? मायनस 2. दिस इज अ चेंज इन मोमेंटम. बट मला आता हा जो पार्टिकल आहे तर या वॉलला काय करणार आहे? मोमेंटम ट्रान्सफर करणार. किती करणार आहे? मोमेंटम ट्रान्सफर किती झालं वॉलला? मोमेंटम ट्रान्सफर ऑब्जेक्टनं केलं, चेंज इन मोमेंटम प्लस 2Mvx. आणि काय म्हणतो मी? ओनली मॅग्निट्यूड. मला मॅटर करत नाही डायरेक्शन काय, प्लस साइन काय घेतलाय, फक्त मी मॅग्निट्यूड बद्दल बोलतो. किती मोमेंटम ट्रान्सफर झालं, किती झालाय? प्लस 2Mvx. मॅग्निट्यूड आहे म्हणून मी इथं प्लस घेतला. विथ डायरेक्शन बोलायचं झालं तर आपण मायनस साइन बद्दल बोलला असता. आता इथं फक्त त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर, किती ट्रान्सफर झाला, किती झालाय? 2Mvx एवढा मोमेंटम ट्रान्सफर झाला. म्हणजे मोमेंटमचा पार्ट संपला. त्यानंतर या टाइमच्या पार्टकडे टाइम कॅल्क्युलेट करायचं. पण टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर टाइम काय असणार आहे? हा व्हेलॉसिटी इकडे गेला तर डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. करेक्ट आहे. तर चेंज इन टाइम मला काढायचं होता. तर डिस्टन्स किती कव्हर करेल बघा. पार्टिकल इथून स्टार्ट झाला, इकडे गेला, डिस्टन्स L, आणि परत आला. तर एकदा तो जाऊन जर परत त्या पोझिशनलाच परत चाललाय तर टोटल डिस्टन्स त्याने कव्हर किती केला असेल? L. जाताना L आणि परत जाताना L. येताना L केला, कोलिजन नंतर परत त्याने L डिस्टन्स कव्हर केला, किती? 2L. आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली काय? Vx. बरोबर आहे का बघा. दोन फॉर्म्युले मिळाले. आपल्याला पाहिजे होता प्रेशर, आपल्याला पाहिजे होता टाइम. प्रेशर मिळाला, टाइम मिळाला. तर ऍव्हरेज फोर्स काढूया. ऍव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय मॉलिक्यूल नंबर 1. एक मॉलिक्यूल बद्दल होतो आपण, भरपूर मॉलिक्युल्स आहेत त्याबद्दल एक मॉलिक्यूल बोलतोय. देअरफॉर काय म्हणतो मी बघा, ऍव्हरेज फोर्स ऑफ मॉलिक्यूल 1 किती असणार आहे? त्याला आपण म्हणू शकतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हा फॉर्म्युलाच लिहितो मी. फोर्स, ऍव्हरेज फोर्स ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल इज कसं लिहिणार आहे मी? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम dp डिवायडेड बाय dt. जे वर प्रेशर असणार आहे, खाली काय असणार आहे? टेम्परेचर. मग सांगा प्रेशर किती आहे? काढलाय आपण. चेंज इन सॉरी प्रेशर नाही, मोमेंटम बद्दल बोलतोय. p कन्फ्युजन होते प्रेशर आणि मोमेंटम मध्ये, लक्षात ठेवा. चेंज इन मोमेंटम इट इज 2Mvx डिवायडेड बाय टाइम. टाइम इज अ 2L डिवायडेड बाय Vx. करेक्ट आहे. मग दिस 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, आणि हा Vx इथं डिवाइड आहे, तो जाणार ना वर जाणार. मग वर गेल्यावर काय होणार आहे बघा? Mvx स्क्वेअर डिवायडेड बाय L. दिस इज फोर्स ड्यू टू वन फर्स्ट मॉलिक्यूल. म्हणून फक्त मी इथं काय लिहितो बघा, Vx1 लिहितो. कळू दे की पहिला पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे म्हणून आपण लिहिला. पहिला जो पार्टिकल आहे इथून येणार आणि कोलाइड होणार, व जो ऍव्हरेज फोर्स असेल तो ऍव्हरेज फोर्स एवढा असेल, Mvx1 स्क्वेअर अपॉन L. एका मॉलिक्यूल बद्दल बोलूया. कळालं का बघा इथं पर्यंत? मग आता इथून
एक मॉलिक्यूल नाही आहेत, भरपूर मॉलिक्यूल असे चालले एक्स ऍक्सिसला. मग तिथं मॉलिक्यूल नंबर 2 आहे, मॉलिक्यूल 3, मॉलिक्यूल 4 अप टू एन मॉलिक्यूल्स आहेत जे एक्स ऍक्सिसला चालले. बरोबर. मग सगळ्यांचा मला टोटल फोर्स काढायचा. हा एका मॉलिक्यूलचा फोर्स आहे, F1 म्हणा चला याला. मग असे एन मॉलिक्यूल्स आहेत, सगळ्यांचा मला फोर्स काढायचा. मग तो कसा काढणार? सिंपल काय करणार, टोटल ऍव्हरेज फोर्स काढतो. टोटल ऍव्हरेज फोर्स काय होणार आहे, सगळ्यांची ऍडिशन करा. एन पार्टिकल आहे, सगळ्यांना ऍड करूया. एम Vx1² डिवायडेड बाय एल प्लस एम, इथं 1 लिहा, पहिला पार्टिकल आहे, x2² डिवायडेड बाय एल प्लस एम Vx3² डिवायडेड बाय एल अँड सो ऑन. भरपूर पार्टिकल आहे, सगळ्यांना ऍड करायचं आहे. सगळ्यांना ऍड केला, कॉमन जे काढता येते ते कॉमन काढा. ऍव्हरेज फोर्स एम अपॉन एल बघा, सगळ्यांच्यातून मी कॉमन काढू शकतो. काय राहणार, Vx1², Vx2² Vx3² अँड सो ऑन. किती पार्टिकल आहेत माहिती नाही, इन्फायनाइट पार्टिकल, भरपूर पार्टिकल. ऍव्हरेज फोर्स मिळाला बघा. फोर्स काढायचा आहे. मग आता फोर्स वरून प्रेशर काढायसाठी काय करायला पाहिजे, फोर्स अपॉन एरिया. तुम्हाला प्रेशर मिळणार आहे. देअरफॉर बघा, देअरफॉर प्रेशर, ऍव्हरेज प्रेशर बद्दल बोलतो आपण इथं. प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ शेडेड वॉल. एरिया ऑफ शेडेड वॉल म्हणजे हा जो शेड केलेली जी वॉल आहे त्याचा एरिया, तो किती असतो, L². यूज करूया फॉर्म्युला. मग प्रेशर बघा, प्रेशर इज इक्वल टू एम अपॉन किती, एल, Vx1² प्लस Vx2² अँड सो ऑन. Vx3² लिहा नाही लिहा चालतो, तसंच आहे. आणि डिवाइडला काय हो, एरिया ऑफ शेडेड वॉल किती आहे, L². करेक्ट आहे, दिसतोय का बघा. नाही तर फॉन्ट तुम्ही थोडासा झूम करून बघा, मी असं शॉर्ट मध्ये लिहितो, डेरिव्हेशन मोठा आहे भरपूर. मग प्रेशर इज इक्वल टू एम Vx1² प्लस Vx2² सो ऑन डिवायडेड बाय एल, आणि L² काय होणार आहे बघा, L³ होणार. बरोबर आहे. मग समजा या कंटेनरमध्ये आपण म्हणूया एन पार्टिकल्स आहेत, असं म्हणूया. एन पार्टिकल जर असतील तर काय होणार इक्वेशन, लास्ट जो पार्टिकल असेल तो Vxn असेल, त्याचा स्क्वेअर घेऊया. एन पार्टिकल जर असतील तर इक्वेशन असं होईल काहीतरी. मग त्याच्यामध्ये थोडीशी आता इथं ऍडजस्टमेंट आहे, ही लक्षात यायला पाहिजे. इथं लवकर लक्षात येत नाही ऍडजस्टमेंट. ही जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी मी कन्सिडर केली, पार्टिकल एक्स डायरेक्शनला चाललाय तेव्हाची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे ती किती आहे, V12 आहे. एक्स डायरेक्शन असेल तर मी काय म्हणतो त्याला, Vx⁻² म्हणतो. एक्स डायरेक्शनला ऍव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी, स्क्वेअर ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी असं म्हणा, किंवा याला तुम्ही ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर्स ऑफ व्हेलॉसिटी म्हणू शकतो. आणि याचा फॉर्म्युला असतो बघा, Vx1² प्लस Vx2² अप टू Vxn² टोटल डिवायडेड बाय एन. ऍव्हरेज काढायचं, मीन काढायचं, तुम्हाला मेथड माहित आहे. नंबर ऑफ पार्टिकल आहेत, सगळ्यांची व्हेलॉसिटी ऍड करा, डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल. जसं तुम्ही ऍव्हरेज काढता तसंच ऍव्हरेज काढलेलं. मग हा जो फॅक्टर आहे बघा इथं, हा जो फॅक्टर आहे, ह्या व्हेलॉसिटी Vx1, Vx2, Vxn डिवायडेड बाय एन, याला मी काय म्हणतो, Vx⁻², स्क्वेअर ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ऍक्सिस. मग या फॉर्म्युल्यामध्ये एन आहे, इथं पण तुम्हाला दिसतंय बघा, हे दिसतंय, हा जो फॅक्टर आहे बघा इथं, हा फॅक्टर दिसतोय तुम्हाला इथं. बरोबर आहे. मग याला जर मी एन न डिवाइड केला तर ती व्हॅल्यू काय होणार आहे, Vx⁻². Vx² चा बार म्हणजे मीन व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला एक्स कंपोनंटची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मग इथं मी एन न डिवाइड करतो, इथं मला या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्टमेंट करायचे आहे. एन न मल्टिप्लाय करतो, एन न डिवाइड करतो. मग काय होणार बघा, प्रेशर इज इक्वल टू एम, एन न मी मल्टिप्लाय केलाय, एन न मी डिवाइड केलाय, आणि काय L³ आणि Vx1² प्लस Vx2² अप टू Vxn². एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्टली लिहिलं तर चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी आता डिटेलमध्ये लिहितो. मग बघा, प्रेशर एम आणि एन आहे तसा, आणि हा जो आहे फॅक्टर, हा कोण आहे, हा इथं फॉर्म्युला दिसतो, हा आहे Vx² चा मीन. मग तो काय आहे बघा, Vx⁻² अँड टोटल डिवाइडेड बाय L³. सुरुवातीला आपण सांगितलंय बघा, L³ म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, अँड दिस इज V. बरोबर आहे का बघा. अजून संपलं नाही डेरिव्हेशन, अजून आहे. कळलं. म्हणजे प्रेशरचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, मी थोडं रफ करतो.
इथं मला थोडीशी जागा पाहिजे अजून. ओके, प्रेशरचा मला फॉर्म्युला मिळाला mn vx बार स्क्वेअर डिवायडेड बाय, दिस इज व्हॉल्यूम कॅपिटल व्ही म्हणा आणि ही व्हेलॉसिटी, दोघांच्यामध्ये थोडासा फरक करा. ओके, बट आता अशी काही कंडिशन नाही की पार्टिकल फक्त एक्स डायरेक्शनला चालला. आपण आपल्या सिम्प्लिसिटीसाठी कन्सिडर केलं की पार्टिकल चालला एक्स ऍक्सिसला चालला, पण तेवढेच पार्टिकल वायला पण जाऊ शकतात, तेवढेच पार्टिकल काय जाऊ शकतात झेडला. आता त्यांचा पण इथं आपल्याला विचार करायचा. मग काय करतो बघा, ही जी व्हॅल्यू आहे याला मला रिप्लेस करायची कुठल्या तरी व्हॅल्यू, व्ही बारच्या व्हॅल्यूनं मला रिप्लेस करायचं, मेन ऍव्हरेज व्हेलॉसिटीनं रिप्लेस करायचं. तर वी नो दॅट, सिंपल म्हणतो मी, व्ही बार स्क्वेअर इज नथिंग बट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही बार स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. म्हणजे मेन जी व्हेलॉसिटी असणार आहे, मेन स्क्वेअर व्हेलॉसिटी असणार आहे, ते एक्स वाय आणि झेड या तिघांच्या पासून मिळून बनलेली. आणि इथं म्हणतो मी बाय सिमेट्री म्हणजे आपण क्यूब घेतलाय आणि सगळ्या डायरेक्शनला पार्टिकल जायची प्रोबॅबिलिटी इक्वल आहे. एक्स डायरेक्शनला जेवढे पार्टिकल जातील तेवढेच वायला जातील, जेवढेच झेडला जातील. असं काही नाहीये की एक्स डायरेक्शनला जास्त पार्टिकल जातील. तिन्ही डायरेक्शनला पार्टिकल जर जायची व्हेलॉसिटी काय असणार आहे, इक्वली प्रोबॅबल आहे सगळ्या डायरेक्शनला. म्हणजे सिमेट्रिक सुद्धा आहे, क्यूब आता सिमेट्रिक आहे, त्याच्यामुळं या तिन्ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे काय बघा, व्ही एक्स बार स्क्वेअर इज इक्वल टू व्ही बार स्क्वेअर आणि व्ही झेड बार स्क्वेअर, या तिघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे व्ही एक्स व्ही वाय व्ही झेड तिघांची व्हॅल्यू सेम आहे. मग त्यासाठी मी काय करू शकतो बघा, आता मग ही जी व्हॅल्यू आहे व्ही बार स्क्वेअर, याला मी लिहितो व्ही एक्स बार स्क्वेअर, याला पण व्ही एक्सच लिहितो, नाही याला सुद्धा काय लिहितो मी व्ही एक्स लिहितो, कारण तिन्ही सेमच आहेत. व्ही एक्स व्ही वाय व्ही झेड तिन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत, तर तिघांना मी सेम लिहितो. या तिघांना ऍड केलं तर व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स काय होणार आहे, व्ही एक्स बार स्क्वेअर. हा जो 3 आहे इकडे नको आहे, मी इकडे डिवाइड करतो, 1/3 व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स बार स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. आपला जो फॉर्म्युला आलाय त्याच्यामध्ये व्ही एक्स बार स्क्वेअर जो आहे, व्ही एक्स बार स्क्वेअर, त्याच्याऐवजी मी काय लिहू शकतो 1/3 व्ही बार स्क्वेअर इथं लिहितो. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय ना बघा, प्रेशर इज इक्वल टू एम एन अपॉन व्हॉल्यूम, आणि ही जी व्हॅल्यू याच्याऐवजी मी काय लिहू शकतो 1/3 व्ही बारचा स्क्वेअर. करेक्ट आहे का बघा. ओके, मग लास्ट अँड बेस्ट फायनली इक्वेशन तुम्हाला मिळेल, प्रेशर इज इक्वल टू 1/3 पुढे लिहितो एम इंटू एन अपॉन व्ही आणि व्ही बार स्क्वेअर. दिस इज द प्रेशर ऑफ आयडियल गॅस. दिस इज द इक्वेशन. इथे येऊन इक्वेशन संपणार. याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क देणार. ओके, थोडासा डेरिव्हेशन मोठा आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ 2-3 वेळा तुम्हाला बघायला लागला तरी लागू दे, पण करून ठेवा. हे डेरिव्हेशन फार महत्वाचं आहे बोर्डासाठी. ओके, हे इक्वेशन लक्षात ठेवा. याच्यावर पुढचे 2 डेरिव्हेशन आपले असणार एका इक्वेशन. आणि याच्यामध्ये अजून थोडंसं इथं झालं, इथं डेरिव्हेशन संपलं आपल्या बुक मधलं, पण मे बी याला थोडंसं अजून मॉडिफाय करून ते विचारू शकतील क्वेश्चन. मी नोटमध्ये आपल्या लिहिलेलं आहे मी, प्रेशर इज इक्वल टू 1/3. हा एम इंटू एन आहे. एम म्हणजे एका मॉलिक्युलचा मास आणि एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल. या दोघांना जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर तुम्हाला कॅपिटल एम मिळतो. काय मिळतो, कॅपिटल एम, आणि इट इज अ मास ऑफ गॅस, आणि टोटल डिवायडेड बाय काय, व्हॉल्यूम आणि व्ही बार स्क्वेअर. करेक्ट आहे. तर हे जे इक्वेशन येणार आहे, पी इज इक्वल टू 1/3 आणि मास अपॉन व्हॉल्यूम सगळ्यांना माहित आहे, इट इज अ डेन्सिटी व्ही बार स्क्वेअर. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आयडियल गॅस इक्वेशन आम्हाला हे होतं, त्याच्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन मे बी त्यांनी विचारू शकतील. न विचारला तर तुम्हाला 1-2 स्टेप फक्त वाढवायचा आहे. आणि प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो व्ही बार स्क्वेअर, अँड दिस इज द प्रेशर ऑफ आयडियल गॅस. सगळ्यात मोठं डेरिव्हेशन समजा आपल्या फिजिक्स मधलं. तुम्ही हा जर केला असं तुमचा कॉन्फिडन्स चांगला बिल्ड होणार. आणि अवघड नाही आहे डेरिव्हेशन एकदम. थोडंसं नोट्समध्ये पण मी डिस्क्रिप्शन थोडंसं कमीच लिहिलेलं आहे. बुक मधलं डिस्क्रिप्शन लिहायला गेलं तर भरपूर आहे, तेवढं सगळं लिहित बसू नका. आणि हा पॉइंट चांगला करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि कुठे काही त्यात मला वाटतं प्रिंटिंग मिस्टेक, मे बी कॅल्क्युलेशन मिस्टेक असू शकतात. फ्लो मध्ये मी शिकवताना काहीतरी मिस्टेक असू शकतात, तुम्ही करेक्ट करू शकता. कमेंट्समध्ये करेक्ट करा. मी लगेच डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं काही करेक्शन असेल तर सांगेन तुम्हाला. ओके.
तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. या इक्वेशनचा यूज आपल्याला नेक्स्ट 2 लेक्चरमध्ये करायचं. ओके.